महिलांवरील अत्याचार, आरक्षण आणि नीट पेपर फुटीवर महाविकास आघाडीचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. नाशिक. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांपासून ते नीट पेपर फुटी प्रकरणापर्यंत विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत महिला आरक्षण, ओबीसी महिलांचे हक्क, वाढती महागाई, पेट्रोल बचतीचे आवाहन आणि भाजप नेत्यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना संध्या सव्वालाखे यांनी महिलांवरील गंभीर प्रकरणांमध्ये काही नेते मौन बाळगतात. खरात प्रकरणात चित्रा वाघ किंवा रुपाली चाकणकर यांनी भूमिका घेतली नाही. एवढे मोठे प्रकरण घडूनही संबंधित संस्थेच्या विश्वस्तांना काहीच माहिती नाही, हे मान्य होऊ शकत नाही, असा आरोप केला. तसेच महिलांसाठी आरक्षण दिले जात असेल तर ओबीसी आणि अल्पसंख्याक महिलांनाही स्वतंत्र आरक्षण लागू करावे. 2023 पासूनच त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. नीट पेपर फुटी प्रकरणावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. गेल्या 12 वर्षात 89 पेपर फुटीच्या घटना घडल्या, मात्र कारवाई शून्य आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे, असा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. महागाई आणि पेट्रोल बचतीच्या आवाहनावरही भाजप सरकारवर निशाणा साधण्यात आला. सामान्य नागरिकांना वाहन कमी वापरण्याचे आवाहन केले जाते, मात्र मंत्री आणि नेते मोठ्या ताफ्यांसह फिरतात. नियम फक्त सामान्यांसाठीच आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना देशात आजवर कधी न घडलेल्या घटना आता घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असेही वक्त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला स्वाती जाधव, शहराध्यक्ष वत्सला खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसीच्या मुद्द्यावर आम्ही प्रेस घेतो आहे, कारण ज्या पद्धतीने भाजपाने एक विशेष सत्र बोलावलं आणि त्या विशेष सत्रामध्ये सांगितलं की महिला आरक्षण आहे, जेव्हा की महिला आरक्षणाचं बिल ते नव्हतं, डिलिमिटेशनचं होतं. आणि ते डिलिमिटेशनचं बिलच यासाठी होतं की 5 राज्यांमध्ये ते आल्यानंतर कायम त्यांनी सत्तेत राहावं. आमची एक मागणी आहे राहुलजींची की एससीच्या महिलांना दिलं पाहिजे, एसटीच्या महिलांना दिलं पाहिजे, पण त्याबरोबरच ओबीसीच्या आमच्या महिला आहे, आज मायनॉरिटीच्या आमच्या महिला, यांनी काय पाप केलं, ह्यांनासुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की नाशिकला, म्हणजे मी प्रसारमाध्यमावर बघितलं, नीटची जी एक्झाम झाली तो पेपर फुटीमध्ये नाशिकचं सुद्धा नाव आहे. आज मला सांगा, 22 लाख मुलांचं भविष्य टांगणीवर आहे. याला जबाबदार कोण आहे? त्यांना शिक्षा होणार आहे. याआधीसुद्धा 12 वर्षामध्ये 89 पेपर फुटी झाली. किती लोकांना शिक्षा झाली? याला जबाबदार कोण आहे? कारण याला कोणाचं तरी पाठबळ असल्यामुळे यांची हिंमत वाढत चालली आहे. आज खराचं प्रकरणसुद्धा नाशिकमध्ये झालं आणि खराच्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आम्ही म्हणतो आहे, आम्ही वारंवार सांगितलं की आमचा जो शक होता किंवा आम्ही जी मागणी केलेली होती रुपाली चाकणकर यांना अटक करावी, का आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही? काल त्यांना बोलावलं आणि बोलावल्यानंतर त्या इतक्या हसत सांगत होत्या की माझी 4 तास चौकशी झाली. एवढ्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर एवढं हास्य असू शकतं? याचा अर्थ असा तर नाही ना की त्यांना क्लीन चिट देणार आहे, म्हणजे त्यांना महिला म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. जेव्हा की एवढ्या महिलांचं भवितव्य त्यांनी अंधारात टाकलं, त्या विषयावर त्या अशा पद्धतीने हास्य करत आहे. रुपालीताई चाकणकर, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि लगेच त्यांनी लॉकडाऊन डिक्लेअर केल्यासारखं केलं. ते सांगताय सोनं खरेदी करायचं नाही, तुम्ही गाड्यांमध्ये जायचं नाही, बाहेरचे प्रवास करायचे नाही आणि यांच्या मंत्र्यांनी 25 गाड्या घेऊन फिरायचं. मध्य प्रदेशमध्ये काल ज्यांनी साधं एक मंडळ मिळालं, 800 गाड्या घेऊन फिरत आहेत, 700 गाड्या घेऊन फिरत आहेत. काल अमित शाहनं हे मुंबईमध्ये फिरत होते, 50 गाड्या घेऊन तुम्ही फिरत होते. कशाला तुम्हाला 50 गाड्या लागतात? म्हणजे नियम जो आहे तो सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि भाजपासाठी नाही. या देशाला डुबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. कोणीतरी म्हटलं की चाय बेचने वाले के हाथ में झूठा कप देना था, उसके हाथ में तुमने देश दे दिया, म्हणून ही परिस्थिती देशावर आहे.